शोधा ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे आपल्या क्लासचा पालक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. तर हे गेल्या वर्षीचे जे आहेत आपले गुणवंत विद्यार्थी आणि ज्युनियर IASची एक्झाम देतात त्यांना गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडल मिळालेले हे 2 स्टुडंट आहेत. तर ही छान मुलींनी तयारी पण केलेली आहे. स्टुडंट आलेत, काही यायचे बाकी आहेत, बसलेले आहेत सगळे. हे तर बाहेर आपण प्रोग्रामसाठी अरेंजमेंट केलेली आहे. आता बाकी स्टुडंट्स येतील त्यावेळेस बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करूयात. काय तुला सांग. थोडं वाचायला शिकवा. ठीक आहे, तर आता तशी घेणारच नाही आपण ह्या वर्षी आपण घेतलंच नाही. मुलाला वाचता येईल शिकवा. हो शिकवा. आज मुलगा इथे टाकला ही नाही ठेव मॅडम, त्याला ही नाही केलं. 8वीचे 9वीचे लेकर आहेत त्याच्या इथं. लास्ट टाइम मी तर सरळ काय म्हटलं मला आपल्याला त्यांच्या ह्याच्यावर नाही आहे. ते सरळ काय म्हटलं मी पण की आता तुमचं पुढं 8वीला जाऊ एवढं वर्ष तुम्हाला दम निघला ना, 2 दिवसापासून शिकवलं तुमचं लेवल. आणि काय लहान लेकराला म्हणजे अननस हे शिकवणं सोपं जाते. 8वीच्या पोरांना नाही जात असं सोपं जाईल ओळख आणि त्यांना लाज वाटते. विशेष म्हणजे असं एवढे मोठे तर आता अननस शिकायचं का पॅरेंट्स सुद्धा खूप छान आले. आणि क्लास असेल, शाळा असतील, काही असेल ना, आपण केला का आपल्याला भविष्यात करता येत. चांगले म्हणणारे जेवढे तेवढेच वाईट म्हणणारे पण असतात. असं असते. तुझ्या पटकन रिझल्ट पाहिजे का असं कुठंच नसते. तरी कुठलाही स्ट्रॉंग आहे. हा किती बडबड करतो, ही किती बडबड करते, प्रत्येकाचं सांगतो. एवढी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं लिहिते आणि हा एवढं आहे की रागवत असेल आणि तिथं मी नाही केलं तर मी करणार. सुधारायचं मला हे तुमच्याकडून अजून ह्याच्या व्यतिरिक्त काही आहे का बाबा तुमच्या मुलांना असेल आम्ही अजून काही त्याला जेवण असं करतोय ते तेवढं आणि फ्रँकली सांगा आता काय तुम्ही काही नाहीये. शुक्रिया. कुणाला काय प्रत्येकाला असू शकते, प्रत्येकाने सांगा. आपण इथे आता तुम्ही मला सांगण्यासाठीच आलाय. मी माझं मत तुम्हाला म्हणलं, तुम्ही तुमचं मांडलं. आता तुम्ही सांगितले की असं वाटतं ते सांगा. आपण प्रोग्राम घेऊया. टायमिंग थोडं माझा कॉलेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मध्ये मी फॅकल्टी हायर करण्यासाठी पण ॲड काढली होती. आले ते 4-5 फॅकल्टी पण ते मॅच होत असं मग ते यायचे ते आहे ते असं मग आता काय केले बॅचेस मॉर्निंगला ठेवले रविवारांची 5:30 ते 7:00 असं केलं. मग आता मी पूर्ण कॉलेजमधून मी 5 पर्यंत आली म्हणजे ॲडमिट येणार 5 ते 6:30 होती. त्याला 6:30 ते आता फिक्स 8 पर्यंत संपत आहे. सकाळी चालू केलं. जे मुलं ज्या त्या ह्याच्यात आपण परफेक्ट राहायचं त्यांना फाउंडेशन लेवल देतो. जसं की ह्यांच्या मुलीला जे सिलेबसमध्ये नाही आहे 5 छान येईल फाउंडेशन लेवल घेणारे मला 100 पैसे द्या असं काहीच नाही.
असतं असं